महाराष्ट्रातून कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेद्वारे 16 ते 17 रेग्युलर ट्रेन्स याशिवाय 4 ते 5 स्पेशल ट्रेन्स ह्या प्रतिदिवशी चालवल्या जात आहेत। या ट्रेनद्वारे लाखो भाविक कुंभमेळ्यामध्ये संगमामध्ये स्नान करण्याचे पुण्य प्राप्त करत आहेत। या वेळेमध्ये प्रयागराज स्थानकाजवळच्या विविध 8 स्थानकांवर, ज्याच्यामध्ये फाफमाऊ, नैनी, प्रयागराज संगम, सुबेदारगंज, प्रयागराज चौकी, प्रयागराज रामबाग आणि झुसी अशा वेगवेगळ्या स्थानकांवरती प्रवाशांसाठी सोयी प्रोव्हाइड केल्या गेलेल्या आहेत। यामध्ये ज्याप्रमाणे या स्थानकांवर गर्दी होत आहे त्याप्रमाणे लगेच तिथे ट्रेन उपलब्ध करून दिली जात आहे आणि त्या प्रवाशांना आपल्या गंतव्यस्थानासाठी तिथून मूव्हमेंट केली जात आहे। यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अफवांवरती आपण विश्वास ठेवू नये। योग्य ती माहिती जाणून घेण्यासाठी मध्य रेल्वे व भारतीय रेल्वेच्या ज्या ऑफिशियल साइट्स आहेत किंवा सोशल मीडिया हँडल्स आहेत त्यांचा कृपया वापर करावा। याशिवाय जागोजागी प्रवाशांच्या सोयीसाठी मे आय हेल्प यू, मी आपल्याला मदत करू का, असे बूथ स्थापन केले गेलेले आहेत। या बूथद्वारे आपण योग्य ती माहिती, ऑथेंटिक माहिती प्राप्त करू शकता। याशिवाय प्रवाशांच्या सोयीसाठी सर्व स्थानकांवरती आपण खाण्यापिण्याच्या सामानाच्या सोयी केलेल्या आहेत। अधिकाधिक ज्या ट्रेन चालू आहेत त्यांच्याबद्दलची माहिती देण्यासाठी पब्लिक अनाउन्समेंट सिस्टमचा वापर केला जात आहे आणि प्रवाशांचा प्रवास हा सुखकारक आणि योग्य व्हावा यासाठी मध्य रेल्वेद्वारे आणि सर्वच भारतीय रेल्वेद्वारे प्रयत्न केले जात आहेत। आमचा आपल्याला परत एकदा आग्रह आहे की कृपया कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका। प्रयागराज येथील आणि तिथल्या जवळच्या सगळ्या स्टेशनावरती रेल्वेचं जे ऑपरेशन आहे ते सुचारू पद्धतीने चालू आहे। सर्व प्रवाशांना आपण तिथे घेऊन जातो आहोत। कालच्या दिवशी म्हणजे 9 तारखेला प्रयागराज स्थानकावरनं 330 गाड्या चालवल्या गेल्या आहेत। हा एक प्रकारचा विक्रम आहे। आज देखील दुपारी 1:30 वाजेपर्यंत 130 गाड्यांना प्रयागराज आणि त्याच्या जवळच्या सर्व स्थानकांवरनं रवाना करण्यात आलेला आहे। प्रवाशांच्या सोयीसाठी अजून गाड्या चालवण्यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज आहे। यात आपण कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवून कुठल्याही गडबडी करू नये अशी आमची आपल्याला विनंती आहे। धन्यवाद।